हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण झटपट होणारी अशी बटाट्याची भाजी बघणार आहे। त्यासाठी आपण इथं 4 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्याची वरची अशी साल काढून घ्यायची। हे असे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे साल काढल्यानंतर। आणि आता हे जरा आपण किसून घेऊया। असे सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये न धुता पाणी त्यातलं सगळं काढायचं आहे। बटाटे किसल्यानंतरचं जे त्याचं पाणी असतं, स्टार्च जो असतो तो सगळा असा आपण पिळून काढायचा आहे। आणि त्याला आता आपण फोडणी देऊया। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। एका पॅनमध्ये तेल घ्या, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार असाल तर मोहरी पण टाकू शकता तुम्ही। मी फक्त जिरे वापरते। जिरे, थोडंसं कढीपत्ता आणि आता आपण जो बटाटा किसून पिळून घेतलेला आहे, पूर्ण त्यातलं पाणी काढून घेतलेला आहे, तो यामध्ये ॲड केलेला आहे मी। हे बघा, अशा पद्धतीने हा ॲड करा आणि हा मस्त तेलात भाजा। कोणतंहीच पाणी वापरायचं नाही आहे यामध्ये। न पाणी घालता हा बटाटा तेलामध्ये छानसा असा परतवून घ्यायचा। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। अशी बटाट्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल। यामध्ये थोडीशी मी हळद टाकून घेतली आहे, थोडासा गरम मसाला आणि कोल्हापुरी चटणी 1-1.5 चमचा मी वापरलेली आहे। तुमच्याजवळ जर कोल्हापुरी चटणी नसेल तर त्यामध्ये तुम्ही लाल तिखट वापरू शकता। आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी। मीठ टाकल्यानंतर थोडंसं त्याचं अंगचं पाणी सुटतं आणि ते मस्त भाजलं जातं आणि छान शिजतं। त्यामुळे त्यामध्ये पाणी घालण्याची जराही गरज नाही। हे अशी भाजी आणखी थोडीशी मी चटणी भाजेपर्यंत अशी परतवून घेतली। त्यामध्ये एक शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं, म्हणजे हे शेंगदाणे मी भाजून शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे ते थोडंसं टाकलं आणि पुन्हा एकदा अशी परतली आणि अशी आपली भाजी बटाट्याची झटपट अशी भाजी बनवून तयार आहे। यावरती मस्त कोथिंबीर टाकून घ्या। तुम्ही चपातीसोबत, तांदूळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय।